खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे CIDनं ज्या दिवशी सुनावणी झाली पहिली 31 डिसेंबरला त्या दिवशी स्पष्ट केलं होतं. त्यावरच 15 दिवसाचा PCR दिला होता आरोपीला. आज माझी भूमिका अशी आहे, जर ह्या आरोपीला मोका अंतर्गत मोका आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो. त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही.